तर नमस्कार मित्रांनो, आपण आजचा प्रिव्ह्यू पाहिला असेल. प्रिव्ह्यू कसा वाटला नक्की कमेंट सांगा मित्रांनो. तर आज आपण म्हणजे स्पेशल तुझ्या पीडितीचा वनवा पेटला आहे या सॉन्गवर आपण आणलेलं. तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये सॉन्ग पाहिला असेल. ते सॉन्ग थोडंसं म्हणजे ट्रेंडिंग म्हणून चाललं गेलं आहे, तर आपण तरी पण आणलेला आहे व्हिडिओ. तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये पाहिलाच असेल. थोडंसं म्हणजे व्हिडिओ टाकला तुम्ही, थोडंसं लेट आलेला आहे. तर पाहू शकता मित्रांनो, आपण व्हिडिओकडे ओढूया. तर मित्रांनो, आपलं अलर्ट म्हणजे चुकीनं अलर्ट झालं होतं. कॅपकट प्रो आहे, तुम्हाला टेलिग्रामवरती पिन करून ठेवलं, तर तुम्हाला घेतलं असेल तुम्ही. आता नाही भेटलं असेल, मी टेलिग्रामची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्ही इझिलीपणे टेलिग्राम जॉईन व्हा आणि तिथं अलर्ट कॅपकट ऑल व्हेरायटीचे जे ॲप्लिकेशन असतात, ग्राफिक डिझाईनचे नाही तर व्हिडिओ एडिटिंगचे, ते पुरे व्हर्जन दिलेले आहे मी, म्हणजे ॲप दिलेले आहे. तुम्ही इझिलीपणे डाउनलोड करून घ्या आणि टेलिग्रामवरती जॉईन होऊन जा. डेलीचे व्हिडिओ मटेरियल टाकत असतो. डेलीचे जे व्हिडिओ आपण टाकतो ते जे मटेरियल ऑल म्हणजे व्हिडिओ टाकल्याबरोबर देत असतो आपण. तर पाहू शकता मित्रांनो, आपल्या व्हिडिओकडे न्यू प्रोजेक्टवर टच करूया. जिथून तुम्हाला फोटो दिला तर मित्रांनो फोटो घेऊन घ्या. हा फोटो घेतल्यानंतर मित्रांनो थोडं सॉन्ग बंद करा. तुम्ही बंद केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, तर रेशो तुम्हाला 960 बाकीचं एंडिंग पार्ट कट करा. एंडिंग पार्ट कट केल्यानंतर फोटो झूम करा मित्रांनो. फोटो झूम केल्यानंतर बरोबर परफेक्ट बसून जाणार. आणि तुम्हाला सॉन्गवर टच करून एक्स्ट्रा ऑडिओ तुम्हाला व्हिडिओ दिला 12 मिनिटाचा, तो एक्स्ट्रा करून घ्या. एक्स्ट्रा केल्यानंतर मित्रांनो बरोबर ॲडजस्ट करून घ्या समोर मागं आणि शेवटपर्यंत फोटो ओढून घ्या. फोटो ओढल्यानंतर ना मित्रांनो काय करायचं, तर बॅक घ्यायचं. ओवलीमध्ये जायचं, ॲड ओवली करायचं. मित्रांनो जो तुम्हाला व्हिडिओ दिला आहे, जो व्हिडिओ तुम्हाला दिला आहे तो ओवलीमध्ये ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर थोडंसं स्मॉल करा आणि एक कोपऱ्यात साईडला ओढून घ्या. ओढल्यानंतर जो ओवलीचा साऊंड आहे तो बंद करून द्या. बंद केल्या मित्रांनो बॅक घ्या. बॅक घेतल्यानंतर डबल 2 वेळा बॅक येणार. बॅक घेतल्यानंतर असं स्क्रीनवर तुम्हाला लोडिंग होताना दिसेल. तर काय करायचं मित्रांनो, सॉन्गवर टच करा. सॉन्गवर टच केल्यानंतर डबल एक वेळ टच करा. टच केल्यानंतर ना इथं तुम्हाला स्क्रोल उजव्या साईडला बीट दिसत असेल, तो बीट घेऊन घ्या. आणि इथून पहिला बीट भेटणार, हा सेकंड बीट, इथून थर्ड बीट. जिथं ब्लॅक दिसतो तो बीट आहे याचा समजून जायचं मित्रांनो. पाहू शकतो मित्रांनो, हा पहिला बीट झाला, सेकंड, थर्ड, हा फोर्थ, तर डायरेक्ट फिफ्थ आला, 6, 7. इथून अलग आला 8वा बीट, इथून 9वा बीट अलग आला, इथून 10वा अलग आला, 11 इथं आला बरोबर. इथून 11 थोडं चुकलं वाटतं. इथून आला बरोबर एक बीट, 12, 13, 14, हा पुरा फुल. थोडंसं ॲडजस्ट करून घ्या तुम्ही. एवढं हे बरोबर परफेक्ट लागलं आहे. ते एवढं झालं मित्रांनो, बीट लागलेलं आपलं परफेक्ट. तर बीट लागल्यानंतर मित्रांनो आता फोटो टच करा. जिथं बीट आहे येलो कलरचा पॉईंट दिसतो आहे तिथं बरोबर फोटो घ्या. तिथून मधातनं स्प्लिट करून घ्या. माझा फोटो अलग होऊन नाही, इझिलीपणे मधातनं कट करून होऊ शकते. मी करतो आहे. तुम्हाला स्क्रीनवर जसं दिसतं तसं करा मित्रांनो. तुम्हाला म्हणजे आता स्क्रीनवर स्प्लिटचं बटन दिसत असेल डाव्या बाजूला, तो हे करून घेता. कधी कधी टॅपने म्हणजे टच नाही होत, तर 2 वेळा ट्राय करायचं. तर कोणाकोणाच्या मोबाईलमध्ये होतं लवकरच, नाही तर कोणाकोणाच्या होत नाही. तर पाहू शकतो मित्रांनो, एवढं झाल्यानंतर नाही तर पाहू शकता इथून पहिले एक फ्लॅश लागणार. हा व्हाईट कलरचा पहिले फ्लॅश टाकून द्या आपण, पहिले व्हाईट कलरचा. एवढं टाकून घेतल्यानंतर मित्रांनो पुरे अख्खे व्हाईट आहे पहिले. इथून आपल्याला तुम्हाला समजून ना इथून व्हाईट लागतो. तर काय करायचं मित्रांनो, ब्लॅक घ्यायची. तर जेवढं पण बीट दिलेलं आहे तर ब्लॅक घेऊन घ्या सगळे, राईट करून घ्या डायरेक्ट. जो रेशो आहे म्हणजे टाईम मिनिट असतो 0.1 सेकंडवर बरोबर लागून द्या ना. तो थोडं झूम करून लागत नाही, ह्याला लागतो असं पाहून घ्या. 0.1 सेकंड बरोबर लागल्यानंतर ना पाहू शकता ते ह्याला लागलं. ह्याला लागल्यानंतर मित्रांनो ह्याला वाईट द्यायचा. आता तुम्ही फ्लॅशचं 0.1 सेकंड म्हणजे रेशो कमी करून घ्यायचा याचा. पाहू शकता मी कसं करतो. 0.4 सेकंडवर होता तर 0.1 सेकंडवर आणलेला आहे.
असं सगळ्या फोटोला करून घ्यायचं मित्रांनो. जिथं बीट दिसतं तिथंच, बाकी दुसऱ्या जागी कोणचा नाही करायचं आहे. तर एवढं झालं तर मित्रांनो आता काय करायचं, तुम्हाला फोटो टच करायचा पहिले. फोटो टच केल्यानंतर ॲनिमेशन जा आणि इथून रॉक वर्टिकली घेऊन घ्या फुल स्क्रीनमध्ये, म्हणजे फुल रेशोमध्ये जेवढी लेंथ आहे तेवढी. तर सेकंड बीट आहे तुम्हाला पाहू शकता हा झाला आहे. आणि इथून तुम्हाला पेंडुलम लागले. पेंडुलम कुठपर्यंत पाहून घ्यायची मित्रांनो, इथपर्यंत पेंडुलम. इथं बाकीचा पार्ट वॉक वर्टिकली घेऊन घ्या. एवढं पेंडुलम. आता पेंडुलम पहिले लावून घ्या आपण. कॉम्बोमध्ये जायचं, पेंडुलम वन घ्यायचं. सेकंड इथं, थर्ड इथं, फोर्थ इथं पाहू शकता. पहिले पाहून घ्यायचं बरोबर लागले का नाही. पहिले लागणार आणि एक सेकंड लागणार. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, इथं दुसरं लागणार आणि इथं पहिले लागणार. एवढं झालं तर मित्रांनो तर समोर यायचा. समोरचा हा पार्ट आपण म्हणजे घेतला होता रॉक वर्टिकली, आणि हा तुम्हाला कॉम्बो जाऊन स्केच अँड डिस्ट्रा घ्यायचा आहे. बरोबर लागून जाणार त्याला. लागल्यानंतर मोठा बीट तुम्हाला समजून जाणार. तर दुसरा मोठा पार्टचा बाजूला बाउन्स म्हणून ह्याचा घेऊन घ्यायचा. कॉम्बोच्यामध्ये भेटणार तुम्हाला बाउन्स. हा घेतल्यानंतर ना थोडं स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो डबल तुम्हाला कॉम्बोमध्ये जायचं आहे. आणि इथून कॉम्बोमध्ये तुम्हाला स्लाईड अँड वेव्ह दिसत असेल, हा घेऊन घ्यायचा. घेतल्यानंतर डबल तुम्हाला एक स्लाईड अँड वेव्ह झाल्यानंतर डबल वेव्ह अँड स्लाईड आहे असं घ्यायचा इफेक्ट. एवढं झालं तर मित्रांनो आता काय करायचं, इथून तुम्हाला डबल पेंडुलम आहे एवढे. इथून पाहू शकता हा 2 पेंडुलम आहे. इथून हा अलग बीट आहे. अलग बीटसाठी तुम्हाला काय करायचं, तुम्हाला शेक 3 इफेक्ट घेतला तरी चालते, नाही तर कॉम्बो जायचं. इथं तुम्हाला ओंबल म्हणून दिसत असेल तो घेऊन घ्यायचा मित्रांनो. इथून तुम्हाला जेवढे आता इथून ॲनिमेशन जायचं कॉम्बोमध्ये पेंडुलम आणि पेंडुलम 2 लावून घ्या. नंतर बरोबर ॲडजस्ट पाहू शकते. इथं फोटो समोर मागवतो कधी कधी. एवढं झालं तर मित्रांनो इथं लागल्यानंतर ना डबल स्केच अँड डिस्ट्रा घेऊन घ्या आणि आपला व्हिडिओ कम्प्लीट होऊन जातो. पुरा कम्प्लीट नाही होत, जी बीट लागतात ते कम्प्लीट होऊन जाते. एवढं झालं तर मित्रांनो तर इफेक्टमध्ये जायचं. इफेक्टमध्ये गेल्यानंतर ना इथं तुम्हाला ट्रेंडिंगवर दिसणार होलो ब्लर. होलो ब्लर घेऊन घ्या मित्रांनो. होलो ब्लर झाल्यानंतर इथून तुम्हाला जिथून बीट दिसत आहे तिथून पेंडुलम चालू होतो, म्हणजे खतम होतं. एवढाच 2 पेंडुलम सोडून द्यायचे, बाकी बंद करून टाकायचे. इथून तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. इथं तुम्हाला लवमध्ये जायचं. पाहू शकता स्क्रोल करतो मी, लेन्स ग्लिच, तर स्पार्कच्या बाजूला लव दिसत असेल, लवमध्ये जायचं आणि तुम्हाला हार्ट किसेस म्हणून दिसणार. तो जिथपर्यंत बीट आहे एवढाच बीट आहे आपला शॉर्ट, ते घेऊन घ्यायचा. डबल स्क्रोल करायचं मित्रांनो. स्क्रोल केल्यानंतर पाहू शकता तिथं व्हाईट कलरचा होता, तर ग्लिचमध्ये गेअर घेऊन घ्यायचा. हे थोडंसं विसरलं तुम्ही, बरं ॲडजस्ट पाहून घ्या. आणि इथून तुम्हाला डबल इथून मोठा बीट आहे. इथून मोठा बीटसाठी तुम्हाला बॉडी विकमध्ये जायचं, ग्लोईंग लाईन्समध्ये जायचं मित्रांनो. आणि इथून तुम्हाला हार्टचा ऑप्शन दिसणार. इथून तुम्हाला पाहू शकता क्लब हार्ट म्हणून आहे, तो घेऊन घ्यायचा. ॲडजस्ट पुरं करून घ्यायचं मित्रांनो जिथपर्यंत बीट आहे तिथपर्यंत. आणि पाहू शकता कुठं लागतो आहे ऑब्जेक्ट पाहून घ्यायचा पहिले, कुठं लागला आहे. ह्याला लागला आहे. ह्याला लागल्यानंतर तुम्हाला पाहू शकता इथं दिसणार ऑब्जेक्टमध्ये साईज पाहून घ्यायची मित्रांनो. स्पीड याची साईज थोडीशी मोठी करून घेऊ एवढी. याची रॉक वर्टिकली म्हणजे पुरा ॲडजस्ट. ह्या थोडासा मोठा करू अजून एक. आता पाहू शकतो मित्रांनो कसा दिसतो हा. एवढं झालं मित्रांनो आपला व्हिडिओ कम्प्लीट होऊन जातो. कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला इथून काय करायचं, इथून हार्ट किसेसचा ऑप्शन घेतलं होतं, जर व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचा आणि व्हायब्रेशन फ्लॅश म्हणून आहे तो घेऊन घ्यायचा. घेतल्यानंतर शेवटपर्यंत ओढून घ्या. शेवटपर्यंत ओढल्यानंतर व्हिडिओ बरोबर बीट लागून जातो. एवढं झालं मित्रांनो आपलं काय करायचं, ओलीमध्ये जायचं. ॲड ओली घेतली तर डिलीट करून टाका आणि डबल ॲड ओली करा. तुम्हाला डाउनलोडमध्ये दिलं होतं, म्हणजे जे मटेरियल आहे डाउनलोडमध्ये फोटोमधून दिलं तर मी तुम्हाला, तो PNG घेऊन घ्यायचा मित्रांनो. बटरफ्लाय आणि हार्टचा आहे तो. घेतल्यानंतर शर्टपर्यंत ओढून घ्या मित्रांनो. शर्टपर्यंत ओढल्यानंतर ना एवढा बीट भेटणार. एवढं बीट भेटल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, बॅग घ्यायचं. बॅग घेतल्यानंतर वरतं तुम्हाला 1080च्या बाजूला एक्सपोर्ट बटन दिसत असेल, तो एक्सपोर्ट बटन दाबून आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होऊन देईल. तेवढं सोप्या पद्धतीने आपला व्हिडिओ मराठी सांगितला कसा आवडला नक्की कमेंट सांगा मित्रांनो. टाटा बाय अँड टेक.